नमस्कार मंडळी. माझी स्वप्न खूप मोठी आहेत, पण मी मोठी ॲक्शन घेत नाही. मी ठरवतो तर खूप काही, पण माझ्यात कन्सिस्टन्सी नाही. 2 दिवस उत्साह टिकतो आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. बॅक टू स्क्वेअर वन. तुमचंही असंच होतं का? या अशा पॅटर्न्समध्ये अडकल्यामुळे लाईफमध्ये जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी ग्रोथ तुमची होत नाहीये, हे तुमच्यासाठी सत्य आहे का? तर मग ही व्हिडिओची सिरीज खास तुमच्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातल्या कन्सेप्ट्स अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मुख्यतः आपण पॅरलली ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. बरेचदा होतं काय माहितीये, आपण ठरवतो अनेक गोष्टी, पण त्या इम्प्लिमेंटच करत नाही आणि त्या इम्प्लिमेंट केल्या तरी त्या टिकत नाहीत आणि मग आपण स्वतःला दोष देत राहतो. आपण म्हणतो मी असाच आहे, माझ्यात कन्सिस्टन्सीच नाही, मला हे जमतच नाही. पण एक सांगू का, प्रॉब्लेम तुमच्यात नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या प्रोसेसमध्ये आहे. येस, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, पण पद्धत चुकतीये. ऐकून बरं वाटलं ना? पण हो, जेव्हा मी हे म्हणतोय याचा अर्थ आपण जबाबदारी झटकतोय असं नाही. आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याची पूर्ण जबाबदारी ही आपली स्वतःचीच आहे, त्यात काही वाद नाही. पण काय बदल करायचे, ते कसे करायचे आणि मुख्यतः ते का करायचे हेच आपल्याला क्लिअर नसतं. बट ॲटॉमिक हॅबिट्सचे लेखक जेम्स क्लिअर या बाबतीत एकदम क्लिअर आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुस्तकातलं विजडम आपण वापरणार आहोत या सिरीजमध्ये स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी. ही सिरीज म्हणजे पुस्तकाची समरी नाहीये. समरी असलेले अनेक व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहेत, अनेक रील्स आहेत, मोटिवेशनल व्हिडिओज आहेत. पण एक सांगू का, प्रॉब्लेम पुन्हा तोच आहे. लोक म्हणतात मला सगळं माहिती आहे यार, मला सगळं कळतंय, पण माझ्याकडनं ॲक्शन होत नाही. आणि एक्झॅक्टली हाच बॅरियर तोडण्यासाठी आपण ही सिरीज करतोय. चला तर याची सुरुवात 3 मिथ्स पासून करूया. 3 मिथ्स म्हणजे 3 गैरसमज. हे गैरसमज आधी समजून घेऊयात आणि ॲक्च्युली ते तोडूया सुद्धा. मिथ नंबर 1, सक्सेसफुल होण्यासाठीचा बेस्ट मार्ग हा स्पेसिफिक ॲक्शनेबल गोल्स सेट करणं आहे. हे पूर्ण सत्य नाहीये. मी गोल्सना कमी महत्त्व देतोय असं नाहीये. गोल्स महत्त्वाचे आहेत, पण गोल्स फक्त डायरेक्शन देतात. ते गोल्स रिअलाइज करण्यासाठी, ते सत्यात उतरवण्यासाठी सिस्टीम जास्त महत्त्वाची आहे. हो, आता गोल्स आणि सिस्टीम यातला नेमका फरक काय आहे सांगतो ना. गोल्स म्हणजे काय रिझल्ट अपेक्षित आहे आणि सिस्टीम म्हणजे आपण अशी कोणती प्रोसेस फॉलो करणार आहोत ज्यातनं आपल्याला तो रिझल्ट मिळणार आहे. एक उदाहरण देऊ का? समजा तुम्ही बिझनेसमन आहात, तर 100 कोटीचा बिझनेस बिल्ड करणं हे झालं तुमचं गोल. आणि तिथे पोहोचण्यासाठी नेमकी प्रॉडक्ट फिजिबिलिटी आपण कशी अभ्यासणार आहोत, मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी ठेवणार आहोत, हायरिंग ऑफ राईट टॅलेंट कसं करणार आहोत आणि सेल्स कसा ड्राईव्ह करणार आहोत, ही सगळी झाली प्रोसेस. येतंय लक्षात? ग्रेट. आता दुसरं मिथ पाहूया. बदल घडवून आणण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी मोटिवेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे. हेही पूर्णतः सत्य नाहीये. हो, मोटिवेशननी आपण ॲक्शन घ्यायला प्रवृत्त होतो, पण तो बदल फार काळ टिकत नाही, सातत्य राहत नाही. सो मोटिवेशनपेक्षा ॲक्च्युली आपलं एन्व्हायरमेंट जास्त मोठा रोल प्ले करतं बदल घडवून आणण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी. याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत समजून घेऊया मिथ नंबर 3. तिसरं मिथ असं आहे, खूप मोठे रिझल्ट्स मिळवण्यासाठी खूप मोठे बदल करावे लागतात. आपल्या मनावर लहानपणापासून हे बिंबवलं गेलंय, पण हेही पूर्ण सत्य नाहीये. ॲक्च्युली याच कारणामुळे कदाचित आपण छोट्या छोट्या बदलांना फारसं महत्त्व देत नाही. उलट आपल्याला असं वाटतं की छोट्या बदलांनी असं काय होणार आहे, क्या तीर मार लेंगे, आणि त्याला आपण कमी महत्त्व देतो, त्यांना अंडर एस्टिमेट करतो. पण खरी यशाची गुरुकिल्ली ही छोट्या छोट्या बदलांमध्ये आहे. छोट्या बदलांनी कशी जादू होऊ शकते हे आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तोवर तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. तुम्हाला अशी एखादी गोष्ट पक्की ठरवायची आहे की ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे, एखादी सवय जी सुरुवात करायची आहे किंवा एखाद्या गोष्टीत सातत्य राखायचं आहे. अशी एखादी गोष्ट घ्या की ज्याने तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ॲड होणार आहे. आणि आपल्या पूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये
ही गोष्ट धरून ठेवा आणि त्यावर ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या इम्प्लिमेंट करत चला. तुमच्यात जे बदल होतील, ज्या सक्सेस स्टोरीज तयार होतील त्या आमच्यापर्यंत नक्की पोचवा. मी असं म्हणणार नाही की लगेच उद्यापासून तुमच्या आयुष्याचा कायापालट होईल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही जर ही व्हिडिओ सिरीज नीट फॉलो केलीत, त्यातल्या कन्सेप्ट्स नीट समजून घेतल्यात आणि त्या मनापासून इम्प्लिमेंट केल्यात, तर हळूहळू तुमच्यात फरक हा नक्की दिसेल. फरक तुमच्या रिझल्ट्समध्ये दिसेल, तुमच्या रुटीनमध्ये दिसेल, तुमच्या थिंकिंगमध्ये दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर दिसेल. कारण मग बदल हा मोटिवेशनवर चालणार नाही, तर मेथडवर चालेल. सो एकही व्हिडिओ मिस करू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.